अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव इथं मुसळधार पावसामुळे गावामध्ये पाणी शिरलं। गावातल्या ग्रामस्थांना अक्षरशः दोरीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात येतं। तर 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाथर्डीपासून काही अंतरावर असलेला पूल वाहून गेलाय। त्यामुळे भाविकांना मोहटादेवीकडे जाण्यासाठी 20 किलोमीटर लांबून मार्ग काढावा लागलाय। त्यामुळे मोहटादेवी गडावर भाविकांना पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। तर वाहून गेलेल्या पुलापासून या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी। अहिल्यानगरच्या पाथर्डी येथे सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणचे रस्ते वाहून गेलेले आहेत। मी सध्या आहे पाथर्डीकडून बीडकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि याच रस्त्यावर मोहटादेवी गड देखील आहे। या रस्त्यावरचा पूल वाहून गेल्यामुळे नवरात्राच्या पहिल्याच दिवशी मोहटादेवी गडावर जाणाऱ्या भाविकांचे मोठे हाल झालेले आहेत। विशेषतः नगरकडून, पुण्याकडून, मुंबईकडून येणारे जे भाविक आहेत त्यांच्यासाठीचा हा एकमेव रस्ता आहे आणि या रस्त्यावर पूल वाहून गेल्यामुळं आता या ठिकाणी भाविकांना थांबावं लागलेलं आहे। आपण पाहतोय या ठिकाणी किती लोक उभा आहेत ते, यामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक आहेत। मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी रस्ता नसल्यामुळे पुन्हा पाथर्डीमध्ये गेलेले आहेत आणि काही भाविक रस्ता नीट होण्याची वाट पाहत आहेत। या ठिकाणी रस्त्याचं काम देखील सुरू आहे आणि एकूणच मोहटादेवी गडाकडे आज नवरात्राच्या पहिल्याच दिवशी रस्ता नसल्यामुळे भाविकांची मोठी अडचण झालेली आहे। लैलेश बारगजे, जी 24 तास, अहिल्यानगर।